श्रीमद दासबोध दशक 17वा. प्रकृती पुरुष. समास पहिला. देव बळात्कार. श्रीराम. निश्चळ ब्रह्मी चंचळ आत्मा, सकळांपर जो परमात्मा. चैतन्य साक्षी ज्ञानात्मा, षड्गुणेश्वरू. मूळ परब्रह्म हे निश्चळ आहे. त्यामध्ये जे चंचळ स्फुरण उत्पन्न होते तोच आत्मा होय. तो सर्वाहून श्रेष्ठ म्हणून त्यास परमात्मा म्हणतात. चैतन्य साक्षी ज्ञानात्मा षड्गुणेश्वर ही त्याचीच नावे आहेत. सकळ जगाचा ईश्वरू, म्हणून नामे जगदेश्वरू. तयापासून विस्तारू, विस्तारला. सर्व जगाचा ईश्वर म्हणून त्यास जगदीश्वर म्हणतात. त्याच्यापासून सृष्टीचा हा अफाट विस्तार झाला आहे. शिवशक्ती जगदेश्वरी, प्रकृती पुरुष परमेश्वरी. मूळ माया गुणेश्वरी, गुणक्षोभिणी. त्यालाच शिवशक्ती जगदेश्वरी, प्रकृती पुरुष परमेश्वरी, मूळ माया गुणेश्वरी, गुणक्षोभिणी इत्यादी नावाने ओळखतात. क्षेत्रज्ञ द्रष्टता कुटस्थ साक्षी, अंतरात्मा सर्वसाक्षी. शुद्ध सत्व महत्व परीक्षी, जाणता साधू. क्षेत्रज्ञ द्रष्टा कुटस्थ साक्षी सर्वलक्षी, अंतरात्मा शुद्ध सत्व महत्त्व यांची परीक्षा करून जो त्यांना जाणतो तोच जाणता साधू होय. ब्रह्मा विष्णू महेश्वरू, नाना पिंडी जीवेश्वरू. त्यास भासिती प्राणी मातृ, लहान थोर. ब्रह्मा विष्णू महेश्वर नाना पिंडांच्या ठिकाणी असणारा जीवेश्वर याकडेच लक्ष ठेवून तो सर्व लहान थोर प्राणी मात्रांना पाहतो. देह देऊळामध्ये पैसला, न भजता मारितो देहाला. म्हणून त्याच्या भेणे तयाला, भजती लोक. अंतरात्मा हा देहरूपी देवळात बसलेला असतो. त्याचे भजन केले नाही तर तो देहाला मारून टाकतो. म्हणून भयाने सर्व लोक त्याला भजतात. जे वेळेसी भजन चुकले, ते तेव्हा पछाडले. आवडीने भजो लागले, सकळ लोक. ज्या वेळी भजनात चूक होते तेव्हा तेव्हा तो लोकांना छळतो. म्हणून आवडीने सर्व लोक त्याला भजू लागले. जे जेव्हा आक्षेपिले, ते तत्काळची दिधले. त्रैलोक्य भजो लागले, येणे प्रकारे. त्याने ज्या वेळी जे अपेक्षित त्या वेळी तत्काळ ते दिले गेले. या प्रकारे त्रैलोक्य त्याला भजू लागले. पाचा विषयांचा नैवेद्य, जेव्हा पाहिजे तेव्हा सिद्ध. ऐसे न करिता सद्य, रोग होती. 5 विषय भोगांचा नैवेद्य जेव्हा हवा तेव्हा तयारच असतो. असे जर केले नाही तर तत्काळ रोग होतो. जेने काळे नैवेद्य पावेना, तेने काळे देव राहेना. भाग्य वैभव पदार्थ नाना, सांडून जातो. ज्यावेळी नैवेद्य मिळत नाहीसा होतो त्यावेळी देव तेथे राहत नाही. भाग्य वैभव नाना पदार्थ टाकून तो देह त्याग करतो. जातो तो कळो देईना, कोणास ठाऊके होईना. देवे विन अनुमानेना, कोणास देव. तो जातो तेव्हा कोणाला कळू देत नाही, कोणाला माहीतही होत नाही. देवाशिवाय देवाचे रहस्य कुणाला कळणार. देव पाहावया कारणे, देवळे लागती पाहाणे. कोठे तरी देऊळाच्या गुणे, देव प्रगटे. देव पाहण्याकरिता देवालयाचा शोध घ्यावा लागतो. तेव्हा कोठेतरी देवळाच्या गुणाने देव प्रगट होतो. देऊळे म्हणजे नाना शरीरे, तेथे राहिजे जीवेश्वरे. नाना शरीरे नाना प्रकारे,
अनंत भेदे. देवळे म्हणजे नाना शरीरे, त्यातच जीवेश्वर राहतो. नाना प्रकारची नाना शरीरे असतात, त्यात अनंत भेद असतात. चालती बोलती देवळे, त्यामध्ये राहीचे रावळे. जितुके देवळे तितुके सकळे, कळली पाहिजे. शरीरे ही चालती बोलती देवळे असतात. त्यात राया म्हणजे राजा, जो अंतरात्मा, तो राहत असतो. जितकी म्हणून देवळे आहेत ती सर्व कळली पाहिजेत. मछ कूर्म वाराह देवळे, भूगोळ धरिला सर्व काळे. कराळे विक्राळे निर्मळे, किती एक. मत्स्य कूर्म वराह ही पण देवळालेच आहेत. त्यांनीच हा भूगोल सर्व काळ सावरून धरला आहे. काही देवळे म्हणजे शरीरे अक्राळ विक्राळ असतात, तर कित्येक निर्मळ असतात. कित्येक देवळी सौख्य पाहे, भरता अवघे सिंध आहे. परी ते सर्व काळ न राहे, अशाश्वत. कित्येक देवळात शरीरात अवघे सौख्य भरून राहिलेले असते, पण तेही सर्व काळ राहत नाही. ते अशाश्वतच असते. अशाश्वताचा मस्तकपणी, जयाचा एवढे करणी. दिसेना तरी काय झाले धनी, तयासीच म्हणावे. अशाश्वताचा मस्तकमणी जो अंतरात्मा, त्याची ही सर्व अगाध करणी असते. तो दिसत नसला म्हणून काय झाले, त्यालाच सर्वांचा धनी म्हणावे लागते. उद्भवनोमुख होता अभेद, विमुख होता उदंड खेद. ऐसा दोर्थ संवाद होत जातो. अंतरात्म्याकडे लक्ष गेल्याने सर्व भेद मावळतो. त्याच्यापासून विमुख होऊन विषयाकडे लक्ष गेले तर भेद निर्माण होऊन खेद होतो. याप्रमाणे अध म्हणजे विषयाकडे आणि उधर्व म्हणजे अंतरात्म्याकडे असा खालीवर होण्याचा संवाद नित्य चालू असतो. सकळांचे मूळ दिसेना, भव्य भारी आणि भासेना. निमिष्य एक वसेना, एके ठाई. सर्वांचे मूळ असून तो अंतरात्मा दिसत नाही. तो भव्य आणि प्रचंड असून तो भासत नाही. त्याची जाणीव होत नाही. तो क्षणभरही एका ठिकाणी राहत नाही. ऐसा अगाध परमात्मा, कोण जाणे त्याचा महिमा. तुझी लीळा सर्वोत्तमा, तूच जाणसी. परमात्मा असा अगाध आहे, त्याचा महिमा कोण जाणू शकेल. हे सर्वोत्तमा, तुझी लीळा फक्त तूच जाणतोस. संसारा आलियाचे सार्थक, जेथे नित्यानित्य विवेक. येह लोक आणि परलोक, दोन्ही साधिले. या जगात जन्माला आल्याचे सार्थक करायचे असेल तर नित्यानित्य विवेक करणे आवश्यक आहे. जेथे असा विवेक केला जातो तेथे इहलोक आणि परलोक दोन्ही साधले जातात. मननशील लोकांपासी, अखंड देव आहर्निशी. पाहता त्यांच्या पूर्वसंचितासी, जोडा नाही. जे मननशील लोक असतात त्यांच्यापाशी देव रात्रंदिवस अखंड असतो. त्यांच्या पूर्वपुण्याईला तोड नाही असेच दिसून येते. अखंड योग म्हणोनी योगी, योग नाही तो वियोगी. वियोगी तोही योगी, योग बळे. अखंड आत्मानुसंधान असल्यामुळे त्यास योगी म्हणतात. जेथे ते नाही तो वियोगी होय. असा वियोगीही अभ्यासाच्या योगाने किंवा सद्गुरु कृपेच्या योगाने अखंड अनुसंधानानेच सामर्थ्य मिळवून योगी होऊ शकतो. भल्यांची महिमा ऐसी, जे सन्मार्ग लावी लोकासी. पोहणार रस्ता बुडत्यासी, बुडो ने धावे. थोरा मोठ्यांचा महिमा असा आहे की ते अनेक लोकांना सन्मार्गास लावतात. पोहता येणाऱ्यांना जो बुडतो आहे
त्यास बुडू देऊ नये. स्थूळ सूक्ष्म तत्व झाडा, पिंड ब्रह्मांडाचा निवाडा. प्रचित पाहे ऐसा थोडा, भूमंडळी. स्थूळ सूक्ष्मचा विवेक, तत्व झाडा म्हणजे तत्वांचे निरसन, पिंड ब्रह्मांडाचा निवाडा इत्यादींचे ज्ञान असून ज्यास प्रचितीही आलेली असते, असा माणूस या पृथ्वी तलावर क्वचितच आढळतो. वेदांतीचे पंचीकरण, अखंड तयाचे विवरण. महावाक्ये अंतःकरण, रहस्य पाहे. जे वेदांतातील पंचीकरण जाणतात व अखंड त्याचे विवरण करतात, तसेच महावाक्याचे रहस्य अंतःकरणाने जाणून घेतात. ये पृथ्वीमध्ये विवेकी असती, धन्य तयाची संगती. श्रवण मात्रे पावती गती, प्राणी मात्र. असे जे जगात विवेकी पुरुष आहेत, त्यांची संगती धन्य होय. त्यांच्या अध्यात्म निरूपणाच्या श्रवण मात्रेच प्राणीमात्रांना सद्गती प्राप्त होते. सत्संग आणि सत्शास्त्र श्रवण, अखंड होतसे विवरण. नाना सत्संग आणि उत्तम गुण, परोपकाराचे. सत्संग आणि सत्शास्त्रांचे श्रवण घडावे, जेथे अध्यात्माचे अखंड विवरण होते असते. अनेक संतांची संगती लाभते, जेथे उत्तम गुण आणि परोपकार होत असतो. जे सत्कीर्तीचे पुरुष, ते परमेश्वराचे अंश. धर्मस्थानपणेचे हव्यास, तेथेची बसे. असे जे उत्तम कीर्तीने उत्पन्न पुरुष असतात, ते परमेश्वराचेच अंश असतात. तेथेच धर्मस्थापनेची उत्कट इच्छा ध्यास आढळून येते. विशेष सारासार विचार, तेने होय जगोद्धार. संग त्यागे निरंतर, होऊन गेले. विशेष म्हणजे तेथे निरंतर सारासार विचार केला जातो आणि त्या योगेस जगदुद्धार होत असतो. असे पुरुष निरंतर संग त्याग करून सस्वरूप होऊन जातात. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे, देव बळात्कार नाम समास पहिला. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे, देव बळात्कार नाम समास पहिला समाप्त.